महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान जवळपास आता सुनेत्रा पवार यांच्याच नावावरती होणार आहे. कारण अजित पवार यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्यावरती हा प्रसंग ओढवला असून ते आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहेत असल्याचं बोललं जात आहे. कारण एका बाजूला अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत आकस्मिक मृत्यू होतो आणि ते अनंतात विलीन होण्याची प्रक्रिया सुरूच असताना दुसऱ्या बाजूला म्हटलं राज्याच्या सत्ता समीकरणांमध्ये वेगाने घडामोडी आणि हालचाली घडत होत्या. अर्थात पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं असलं तरी शरद पवार यांनी सांगितलं मला याबाबत काही कल्पना नाही. पण राष्ट्रवादीचे नेते अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी सुनित्रा पवार यांची भेट घेतली असून सुनित्रा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदी होकार दर्शवला आहे आणि आज त्यांचा जो शपथ सोहळा आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे. यासाठी पार्थ पवार अजित पवार यांचे सुपुत्र असून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा देखील सुरू आहे आणि जवळपास असं फिक्स मानलं जात आहे की सुनित्रा पवार यांच्या जागी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेवरती जातील आणि सुनित्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होतील. अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या सुनित्रा पवार यांचीच निवड एकमताने होऊ शकते आणि ती केली देखील गेलेली आहे असं समजतं. परंतु आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होत असून याच्यामध्ये विधिमंडळ गटनेतेपदी सुमित्रा पवार यांचीच नेमणूक केली जाणार आहे. कारण हे पद अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे ते पर्यायाने सुनित्रा पवार यांच्याकडेच देण्याचं ठरलं असून पुढे राष्ट्रवादी काय निर्णय घेते हे पाहण्यालायक असेल. परंतु एक गोष्ट नक्की आहे की माणूस घरातला गेलाय, संपूर्ण राज्य संपूर्ण देश शोककळेमध्ये असताना सत्ता कोणासाठी थांबत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही हे मात्र प्रकर्षाने जाणवते. कारण एका गोष्टीचा विसर राज्यकर्त्यांना पडलेला आहे की ज्या घरामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे थोडा सुद्धा यांनी वेळ न घालवता अतिशय चाणाक्षपणे पुढच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून राजकारण कोणत्या थराला चाललेलं आहे यावरून स्पष्ट होते. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. कारण ज्या हिशोबाने अजित पवार हे अर्थमंत्री होते राज्याचे आणि ते गेल्याने अर्थमंत्री पद देखील रिक्त झालेले आहे. कारण सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्री पदाचा म्हणजे अर्थात त्यांना राजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा एवढा अनुभव नाहीये, परंतु ते ज्या घराण्यातून येतात पद्मसिंह पाटील यांच्या कन्या आहेत, त्यांनी राजकारण फार जवळून पाहिलेलं आहे असं बरेच जण बोलतायत. पण एक गोष्ट नक्की आहे की सुनेत्रा पवार यांना जर राजकारणात सक्रिय व्हायचं असेल खास करून महाराष्ट्र राज्याच्या तर त्यांना संपूर्णपणे राज्यामध्ये सक्रिय व्हावंच लागेल, अन्यथा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. परंतु एक गोष्ट नक्की आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या ज्या हालचालींना वेग आला होता त्याच्यावरती आता कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये फुल स्टॉप लागण्याची वेळ आलेली आहे. कारण राष्ट्रवादीचे जे नेते छगन भुजबळ असतील, त्याचसोबत प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, मुंडे असतील, खास करून धनंजय मुंडे यांच्यावर देखील नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कारण वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याकडे जो कार्यभार होता मंत्रिपदाचा तो काढून घेण्यात आला होता, त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं मंत्रिपदावरून. परंतु धनंजय मुंडे यांच्यावर देखील मोठी जबाबदारी येऊ शकते. पुढे काय घटना घडतायत यावर नक्कीच बोलूया. तोपर्यंत पाहत राहा. जय महाराष्ट्र.